19 फेब्रुवारीची रात्र. पिंपळनेर गावात लग्नाची लगबग सुरू होती. घरात हळदीचा समारंभ, ढोल ताशांचा आवाज, नाचगाणं आणि आनंदाने भरलेलं वातावरण. पण कुणालाही कल्पना नव्हती की काही मिनिटात हा आनंद रक्तरंजित होणार आहे. सुरुवात झाली एका छोट्याशा वादातून, जुन्या रागातून आणि एका व्हॉट्सॲप स्टेटसवरून वाढलेल्या तणावातून. शब्दांचे वार झाले आणि मग अचानक धारदार शस्त्र बाहेर आले. गोंधळ, आरडाओरडा, महिलांच्या किंकाळ्या आणि काही क्षणांतच तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हळदीच्या कार्यक्रमात उपस्थित नातेवाईकांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादातून भांडण उफाळून आले आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 4 जण गंभीर जखमी झाले. गावात भीतीचं सावट पसरलं. माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद, उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख. इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता. विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता. त्यांनी पत्रिका दिली. मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं भाऊ, हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग, जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात. म्हटलं बघा. तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साक्रीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो.